नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांकन बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय शब्दांकन पुरस्कार 2024चं आयोजन केलेलं आहे. मागील 15 वर्षापासून ते हे आयोजन करतात आहे आणि हे त्यांचं 16वं वर्ष आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी कोणत्या कालावधीतले पुस्तकं मागितले तर जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतले साहित्य प्रकार त्यांनी मागवलेले आहेत. कोणते साहित्य प्रकार आहेत तर कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन, नाटक आणि आत्मकथन असे हे साहित्य प्रकार आहेत ज्याच्यासाठी त्यांनी प्रस्ताव मागितले आहेत. कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन, नाटक आणि आत्मकथन असे हे साहित्य प्रकार आहेत. पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर 1001 रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. तर ज्यांना या पुरस्कारासाठी आपला सहभाग नोंदवायचा आहे किंवा प्रस्ताव पाठवायचा आहे त्यांनी आपल्या साहित्य कृतीच्या 2 प्रती, अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव केवळ पोस्टानेच पाठवायचे आहेत. केवळ पोस्टानेच पाठवायचे आहेत. कुरिअरनी पाठवायचे नाहीत. कुठे पाठवायचे आहेत तर त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. सोबत संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे. केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर 30 एप्रिल 2025 या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या पुस्तकांच्या 2 प्रती, अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटो पाठवायचा आहे. कोणते पुस्तकं पाठवायचे तर कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन, नाटक आणि आत्मकथन. हे पुस्तकं जर आपले मागच्या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झाले असतील तर ते आपण या साहित्य कृतीसाठी या पुरस्कारासाठी पाठवू शकतो. आता अजून एक महत्त्वाची सूचना करायची आहे. मध्यंतरी आपण एका कथालेखन स्पर्धेबद्दल चा व्हिडिओ पोस्ट केलेला होता. ती कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत यांनी जिल्हास्तरीय मराठी लेखन कथा स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर त्याचा जो कालावधी होता तो 31 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत त्या कथा पाठवायच्या होत्या. तर त्या कथा स्पर्धेची तारीख मुदत वाढवून 7 फेब्रुवारी 2025 केलेली आहे. या स्पर्धेचा व्हिडिओ हा आपण आधीच पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तर या दोन्ही ज्यांनी म्हणजे या साहित्य भारतीच्या ज्या कथालेखन स्पर्धेत भाग घेतला नसेल ते अजून 7 दिवसात आपली कथा पाठवू शकतात. आणि ही जी साहित्य कृती पुरस्कार आहे शब्दांकन चा जो पुरस्कार स्पर्धा आहे राज्यस्तरीय शब्दांकन साहित्य पुरस्कार 2024 यासाठी प्रस्ताव पाठवायला अजून 3 महिने आहेत. तर या 3 महिन्यात आपण आपले पुस्तकं या पुरस्कारासाठी पाठवू शकतो. तर खूप खूप शुभेच्छा या दोन्ही स्पर्धांसाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.